नमस्कार मित्रांनो. एमपीसी अंतर्गत फॉरेस्ट सर्व्हिसची जाहिरात आली होती बघा 2024 मध्ये. तर मेन्सचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि कट ऑफ पण जाहीर करण्यात आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्स बघणार आहे. तर कट ऑफ किती लागलेला आहे आणि एकूण किती कॅन्डिडेटचं क्वालिफाय झालेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच एमपीएससी, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस मेन एक्झामिनेशन 2024ला लिस्ट ऑफ द क्वालिफाय कॅन्डिडेट बघू शकता मित्रांनो. 29 ऑक्टोबर 2025ला निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मेन्सचा. खाली बघू शकता तुम्ही रोल नंबर आणि कॅन्डिडेटचं फुल नेम दिलेले आहे. तुम्ही चेक करू शकता. कंट्रोल एफ दाबून तुमचं यादीत नाव आहे का बघू शकता मित्रांनो. बघा एकूण किती कॅन्डिडेट आहे. 108 कॅन्डिडेट आहे मित्रांनो क्वालिफाय झालेले आहे. तर सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि खाली कट ऑफ बघू शकता मित्रांनो. कॅटेगरीज कट ऑफ दिलेले आहे. कॅटेगरी, सब कॅटेगरी आणि कट ऑफ. ओपनचा कट ऑफ बघू शकता तुम्ही. जनरलचा 400 पैकी 220 मार्क. जनरलसाठी फिमेलसाठी बघू शकता 214 मार्क. एस सी कॅटेगरीसाठी बघू शकता जनरल 97 मार्क. आणि फिमेलचं बघू शकता मित्रांनो 99 मार्क. एस टी कॅटेगरी साठी बघू शकता 94 मार्क. आणि फिमेलसाठी बघू शकता तर 113 मार्क. व्हिजेंटी अ साठी बघू शकता जनरल 151 मार्क. फिमेलसाठी बघू शकता 187 मार्क. एन टी सी साठी जनरलसाठी बघू शकता 165 मार्क. ओबीसी जनरलसाठी बघू शकता 102 मार्क. आणि फिमेलसाठी बघू शकता 93 मार्क. ईडब्ल्यू साठी जनरल बघू शकता 99 मार्क आणि फिमेलसाठी बघू शकता 174 मार्क. एस बी सी बघू शकता जनरल किती कट ऑफ आहे 167 आणि फिमेलचा बघू शकता 137. बघा मित्रांनो, ओपनचा कट ऑफ हाय गेलेला आहे मित्रांनो. इथं एस सी एस टी कॅटेगरीचा कट ऑफ खूप कमी आहे. आणि व्हीजेएनटीचा कट ऑफ पण हाय गेलेला आहे मित्रांनो 200च्या आसपास. म्हणजे फिमेलचं बघू शकता 157 आणि जनरलचं बघू शकता 151. तर असं कट ऑफ जाहीर झालेलं आहे मित्रांनो. तर आता ही महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसची मेन एक्झामिनेशन होती मित्रांनो. तर मेनचा निकाल जाहीर झालेला आहे. तर आता इंटरव्ह्यू बाकी मित्रांनो या कॅन्डिडेटचं. तर सर्वांना परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन. आता इंटरव्ह्यूचं लवकरच तुमचं शेड्यूल जाहीर होणार आहे मित्रांनो. तर तयारी लागा, लवकरात लवकर तुमचं इंटरव्ह्यू शेड्यूल होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.